तर मित्रांनो, आपण आता परमार्थ निकेतनमध्ये आलो बघा. आणि परमार्थ निकेतन आश्रम बघा किती छान बनलेलं आहे. आणि या आश्रमामधूनच बघा इकडं गंगा दर्शन सुद्धा आपल्याला होतं. आणि समोर तिकडं बघा महादेवाची मूर्ती वगैरे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर खूप छान आश्रम बनलेलं आहे बघा. आणि पाठीमाग तिकडे बघा पर्वत, एवढा डोंगर आहे. आता ढग आलेले त्याच्यामध्ये, त्यामुळे दिसत नाही बघा. तर मित्रांनो, आपण आता परमार्थ निकेतन समोर आलो बघा. आणि या ठिकाणी असा प्रवेशद्वार बनलेला आहे गंगेकडे. आणि समोर बघा महादेवाची मूर्ती वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बघा इकडं महादेवाची मूर्ती आहे गंगामध्ये. आणि या मूर्ती समोरच इकडे बघा हे आश्रम आहे परमार्थ निकेतन म्हणून. आणि इकडे बघा एक हनुमंताची मूर्ती सुद्धा या ठिकाणी. ही मूर्ती बघा किती छान आहे. हनुमानानं छाती फाडली बघा आणि त्याच्यामध्ये सीताराम दिसू लागली. आणि इकडं समोर गंगा नदी. चला आता पलीकडे जाऊ, या टावरच्या पाठीमागे जाऊ आणि तिकडे बघू काय आहे काय नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा किती छान सौंदर्य आपल्याला या गंगा नदीचं दिसतं बघा. आणि तो तिकडं बघा तो रामझुला आहे. आणि पुढंच या नदीनावरती सरळ गेलं चालत चालत 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर तिकडं पुढं लक्ष्मण झुला आहे बघा. आणि या डोंगरातूनच वरती देवप्रयाग बद्रीनाथला रस्ता जातो. आणि इकडं समोर बघा हे गीता भवन आहे, आता व्यवस्थित दिसायला लागलं. आणि त्या तिथंच परमार्थ निकेतन आश्रम आहे बघा. आणि गीता भवनचे भरपूर आश्रम या ठिकाणी. तर अशी गंगा नदी आहे बघा ऋषिकेशमधली. खूप पाणी वाढलेलं आहे आता, सगळं गढूळ पाणी आहे गंगा नदीला, वरती पाऊस चालू असल्यामुळे.